एक स्पेशल गोष्ट दिसली आहे सोलापूरची, कुंदा चहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आज आहे आपला डे 4 इन सोलापूर किंवा डे 4 या ट्रिपचा. आणि आज आपण जाणार आहोत परत घरी. संध्याकाळी 5:30ची गाडी आहे आपल्या सोलापूर स्टेशनवरून. सोलापूर स्टेशन इकडून 10 मिनिटावरच आहे. सो आम्ही एक 4:30-5 वाजता वगैरेच निघू इथून स्टेशनला जायला. त्याच्या आधी आत्ता आम्ही चाललो आहे सोलापूरच्या सर्वात फेमस सिद्धेश्वर मंदिरमध्ये. तिथे शंकराचं छान मंदिर आहे आणि बाजूला अशी लेक वगैरे आहे छान. सो सोमवारचं आपलं अजून एक मंदिर होऊन जाईल आजच्या दिवसातलं. म्हणून मी कालचा आणि आजचा ब्लॉग सेम नाही केला. आजचा ब्लॉग वेगळाच ठेवला आहे. आजचा ब्लॉग थोडासा छोटा होईल कदाचित, पण मी म्हटलं की ठीक आहे आजचा ब्लॉग वेगळा झालेलाच बरा. सो चला आता आपण इथून जाऊया. 1.5 किलोमीटरच आहे. एक तर कदाचित चालत जाऊ किंवा रिक्षा करू, कारण का चालत जाण्यात प्रॉब्लेम असा आहे की थोडंसं ऊन जास्ती आहे. सो आम्ही विचार करतो आहे की रिक्षा करूनच जातो इथून. आता बघूया चला. आम्ही आता आलेलो आहोत या मंदिराच्या परिसरामध्ये. आणि लास्ट टाईम मी आलेलो होतो हे सगळं नव्हतं. म्हणजे आता मी जिथून चालतो आहे ना, हे बघा, हे असं दोन्ही बाजूला टेंट बांधले आहेत छान, कारण का मध्ये ऊन आहे. ही व्हाईट पट्ट्या होत्या फक्त, छान केल्यात. आणि हे बाजूचं जे काय म्हणतात तळं जे आहे ते पण खूप छान केलं आहे. आता सगळं सजवलं वगैरे. बाय द वे हे मंदिर ना तुम्ही संध्याकाळी आलं तर खूप छान दिसते, कारण का हे सगळे दिसतात तुम्हाला छोटे छोटे इकडे. हे लाईटिंग आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण ही लाईट असते इथे पण. तळ्याच्या इथे वगैरे पण सगळी लाईट असते. सो जर तुम्ही येत असाल तर संध्याकाळी यायचं ट्राय करा. आता आज आम्हाला जमणार नाही म्हणून आम्ही सकाळीच आलो. सो आमचं आता दर्शन झालेलं आहे छान. इथे तर एकदम सुंदर, म्हणजे ही जागा पण खूप छान आहे आजूबाजूची वगैरे. आणि आता आम्ही आलो आहे नितीन दम बिर्याणी म्हणून एक हॉटेल आहे इकडे. आम्ही सोलापूरमध्ये आल्यापासून आम्हाला सगळे लोक सांगत आहेत की नितीनला दोनच हॉटेलची नावं घेत आहेत. एक म्हणजे खान चाचा आणि दुसरं म्हणजे नितीन दम बिर्याणी. सो खान चाचा जरा आम्ही थोडंसं स्किप केलं आणि आम्ही आलो आता नितीन दम बिर्याणीला. पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे फर्स्ट टाईम की हे दोघं नॉनव्हेज खात आहेत आणि मी आणि रोहन व्हेज खातो आहे. सो आता बघूया, आपल्याकडे 2 वेगवेगळे रिव्ह्यूज येतील आज, एक नॉनव्हेज जेवणाचा आणि एक व्हेज जेवणाचा. बघूया कुठलं चांगलं आहे ते. हे आम्ही मागवलं आहे पनीर काळी मिरी. बघूया आपण टेस्ट करून. थोडंसं खाल्लं आहे मी तसं, पण तुमच्यासाठी एकदा टेस्ट करून बघतो कसं ऑन कॅमेरा. एक नंबर टेस्ट आहे. आणि मेन म्हणजे स्पायसी आहे, मस्त छान आहे. हे आता आमचं आलेलं आहे पनीर पटियाला. हे काय आहे, पनीर पापडमध्ये रोल केलेलं आहे. आणि हे काय आहे तुमचं चिकनचं? चिकन बंजारा. काय दोघं पनीर आहे तशी. हे चिकन बंजारा आहे आणि हे पनीर पटियाला. छान वाटतं पनीर पटियाला, मस्त असं वाटतं अंड्यामध्ये रोल केलं आहे. चला टेस्ट बघूया कशी आहे आपण. रोटीवरती मस्त एकदम भरभरून बटर टाकलेलं आहे. आणि आता आपण भाजीची टेस्ट बघूया कशी आहे. चांगली आहे, बेसिकमध्ये छान आहे. छान आहे टेस्ट. चिकन कसं आहे? चांगलं आहे. चिकन कसं आहे? चांगलं आहे ना. भाकरी, हां सर्वेशनी भाकरी घेतली आहे, चांगली आहे ना. चला मेन गोष्ट आली. झालं आमचं जेवण जस्ट. आणि ठीकठाकच होतं यार हॉटेल. म्हणजे ते आपलं रोटी भाजी तर ठीक होती, रोटी भाजी चांगली होती त्यातल्या त्यात. त्याच्यानंतर आम्ही एक मलाई टिक्का मागवलेला, तो तर एकदम
खूपच खराब होता, ओढूच एकदम. आणि एक व्हेज बिर्याणी मागवली मी. आता नाव नितीन दम बिर्याणी आहे, तर मी म्हटलं की चांगली असेल बिर्याणी, आम्हाला सगळ्यांना वाटलं. पण अजिबात मजा नव्हती बिर्याणीमध्ये पण. आता वाजले आहेत 3 वाजले आहेत. आपल्याकडे एक 1.5 तास आहे टाईमपास करायला अजून. आपल्याला अजून इथून हॉटेलवरती पण जायचं आहे, बॅग वगैरे पॅक करून मग निघायचं आहे स्टेशनला जायला. पण आपली ट्रेन पण काहीतरी 1 तास लेट दाखवते. या मला चालता चालता एक स्पेशल गोष्ट दिसली आहे सोलापूरची, ती म्हणजे आहे कुंदा चहा. जो आपला कुंदा असतो ना तो टाकतात त्याच्यात आणि एक चहा बनवून देतात. तुम्हाला दाखवत होता, यांनी ऑर्डर केली वाटते इकडे कुंदा चहाची. हा बघा, हा कुंदा आहे. आता तो टाकणार त्याच्यात 1 चमचा आणि चहा मस्त गरमागरम. हा हे बघा, हे सगळे आहेत इथे बनवणारे. घे ना. रोहननी काल व्हिडिओ बघितला, पण आम्हाला आज अचानक दिसलं चालता चालता. मिक्स करूया. कुंद्याच्याकडे चहा पी ना बाबा. मिक्स करावा लागतो. आधी नुसतं नाही असं काही नाही. नुसता शुद्ध बोला. नाही खालचा कुंदा प्यायचा. बोला. हां, काय वेगळी टेस्ट आहे का सांग. अरे गोडपणा जास्त झाला. अच्छा, चांगला आहे. चांगलं आहे. पण कुंदा नुसता खाऊन बघा आणि आता त्यातला. कुंद्याचा फ्लेवर तर उतरतो. अरे वा वा, बटर आहे बाबा. चांगलं आहे. आत्मा शांत. बघूया आपण टेस्ट करून कसं आहे ते. चहा पिऊया आधी. उपाय थोडं झाला पाहिजे. कमाल ना? हा, चांगलं आहे. खाऊन तर त्यासोबत कुंदा बघूया कसं आहे. डेझर्ट वाटते यार, एक नंबर वाटतं. काय बोलतो अजून एक घेऊया, अजून एक घेऊया आपण. चला. कुंदा चहा 1 नंबर होता. तुम्ही जर सोलापूरच्या म्हणजे एरियात असाल तर इथे नक्की या दुकानाला नक्की भेट द्या. खूप मस्त होता. म्हणजे ना कुंदा जो होता, जो कुंदा तो बऱ्यापैकी गोड होता आणि चहा त्यांनी छान अगोड केलेला, थोडंसं कमी गोड होता. त्यामुळे ते छान कॉम्प्लिमेंट करत होतं एकमेकांना. सो आता चला आम्ही निघालो आहे हॉटेलला जायला. थोडीशी घाईच झाली आहे, कारण का 1 तासाच्या आत आम्हाला पॅकिंग वगैरे करून निघायचं आहे. तर चला. तर मित्रांनो, आपण फायनली आता सोलापूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि एक सक्सेसफुल ट्रिप झाली असं म्हणायला हरकत नाही. सगळे देवदर्शन एकदम मस्त झाले, सुरळीत झाले. लाईन वगैरे थोडीशी लागली आम्हाला, पण खूप छान झालं. म्हणजे सगळीकडे दर्शन खूप छान झालं. सो आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला ही पूर्ण सिरीज आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर किंवा फॅमिलीबरोबर. चला, बाय बाय. बाय.